श्री मल्हार सप्तशती पाठ हा पाठ रविवारी पूर्ण घ्यायचा किंवा आपण जेव्हा नित्यसेवा करतो तेव्हा आपल्या नित्यसेवेत 1 किंवा 2 अध्याय आपण रोज घेतले पाहिजेत किंवा मग जर आपल्याला पूर्ण पाठ करायचा असेल तर हा पाठ आपण रविवारी एक संपूर्ण पाठ करू शकतो. मी सुरुवात करते पाठाला. श्री स्वामी स्तवन. कुठलीही सेवा करताना आपण स्वामी स्तवनपासून सुरू करतो. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती दद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्थ्यवदन कंठा टोपीच्यमाला दंडक मंडलधर कट्याक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वविनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ वताधारक पाही माम पाही माम पाही माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतीवर जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करून आलया भक्तजन तारा अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूची पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीप परादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करिता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागे आदिमध्ये अग्र कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कचाच रे शास्त्रते नावरे विष्णू शंकर एकच रे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवळ आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनली ख्याती वर्धिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षी दीननाथ तासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावीची आपल्या मना कृपा समुद्र याविना आश्रय देईचे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाव निरसन ही लोकी सौख्य देईन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पैरतीर तमामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना नोबत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधना अज्ञान तिमिन निरसन ज्ञानार करदई प्रगटीपै शांतिमनी सदा वसवृताभिमान नुसतो सतसमाधानुस तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःख हे निरस तुझ्या भजनी चित्त वृथा विषयांची नुसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पुढं भ्रांती चित्ता अंगिना यावी असत्य सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करून समर्था असून या संसारात प्राचीनतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करता तुझे एक स्वामीनता माझ्या ठाई वर्ता मी पणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण दुर्गा सप्तशती पाठ घेतो तेव्हा आपण दिव्या कवचमपासून सुरू करतो आणि जेव्हा मल्हार सप्तशती पाठ घ्यायचा तो श्री मल्हार कवचपासून सुरू करायचा. अथ कवचम. ध्यान. ध्यायेन मल्हार देवम कनकगिरिनिभं माळसा भूषितांडकं श्वेताश्व खड्गहस्तं बुधगुणे सेव्यमानकृतार्थे युक्ताग्नि दैत्यमूर्ध्नि डमरू विलसित नैशचूर्णभि रामं नित्यभक्तेषु तुष्ट स्वग अनपरिवृत्त नित्यमोकार रूपम. प्रथम करावे गणेश नमनम सर्वसिद्धींचे साधन विघ्न जाती सर्व पळून यश कार्यार्थ लाभते शिवमने पार्वतीस ऐक देवी मल्हारी कवच हे गुह्याहुनी अतिगुह्य अज्ञान आजवरी सर्वांना पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हे हो मजला काय फळ मिळे जपणाराला कैसे करावे साधन कैसे याचे विधिविधान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होत असे रक्षण पठन करिता कवचाचे पार्वतीस सांगे कैलासपती ऐकप्रिये सावध चित्ती कैसी विधी विधान रीती कवच साधना करावया शिखास्थानी प्रणवाक्षर ब्रह्म उद्द गीतमस्तकावर मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वरे रक्षावे दोन्ही नेत्री मणिहंत्यास भ्रूमध्ये गुणेश्वरास नासिकेवरी सुदेवे श्वास मुखी ओंकारे रक्षावे शिवन्यासा कंठावरी पार्वतीस स्कंदावरी खड्गराज बाहुवरी हातावरी रक्षणे त्रिपुरांतक शंकरन्यासा अंगुलीवरी चंद्रशेखर हृदयावरी पिनाकीला जठरावरी दुर्जटी नाभीवरी रक्षो महादेवा उदरासी रक्षी
शैलजापती कटीस रक्ष, त्र्यंबका माझ्या मांड्यास रक्षी, गुडघे माझे कृत्तिधारका, दोन्ही जंगा ईश्वराने, गोटे माळसा पतीने, पायांचे रक्षण ईशाने, सदा सर्वदा करावे, जोडीने दोन्ही हात भक्ती भरे, सावध चित्त प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावे, ऐसे हे कवच हे मल्हारी सर्वरक्षक सर्वतोपरी, नित्य नेहमी जपता जरी इह परत्र कल्याण होते, ऐशा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने, म्हणून या हृदय प्रेमाने मल्हारी देव चिंतावा, करिता मल्हारीचे चिंतन अधिव्याधी जाती पळून, जवळी येता कदापि न भूत प्रेत पिशाच, कुष्ठगळू ददू रोग इत्यादी महाबलिष्ठ रोग, नष्ट होती महारोग चिंतिता मार्तंड भैरवासी, प्रतिचार 3 दिवसांचा ताप उचकी नाशांचा, उपाय एके आहे साचा चिंतन मार्तंड भैरवांचे, मस्तक शूळ निरसोनी जाई, रण द्वित्त विवादे विजय होई, सर्व कार्य सफल होई, मार्तंड भैरवा चिंतिता, घनघोर वनांमध्ये व्याघ्रसिंहांदी श्वापदे, त्यांची बाधा कधी न होते चिंतित मार्तंड भैरवाला, सर्व कार्य सिद्धीस जाती, सर्व बाधा नष्ट होती, सर्व मनोरथ सफलपूर्ती चिंतिता मार्तंड भैरवाला, पुत्रार्थी यासी पुत्रप्राप्ती, धनार्थी यासी धनप्राप्ती, विद्यार्थी विद्याप्राप्ती होते मल्हारी कृपेने, अश्वरथ पताका मिळते, भव्य सुंदर ग्रह लाभते, दास दासी राज्य मिळते, करिता स्मरण मल्हारीचे, आयुष्य व आरोग्य यशप्राप्ती, काव्यस्फूर्ती प्रतीक शक्ती प्रतिभाशक्ती, संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने, चंदन आहे शीतल त्याहुनी चंद्रमा अति शीतल, याहीपेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हार मार्तंड देवराना, मल्हारी देवा जय जयकार, माळसा कांता जय जयकार, मेघनाथ महिपती जय जयकार, मैराळ खडग राजा जय जयकार, खंडेराया जय जयकार, जय राजा तव जय जयकार, प्रेमपूर स्वामी जय जयकार, येळकोट खंडेराया, ऐसे मल्हारीचे करिता चिंतन, सर्व संकटे जाती पळून, सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना, सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना, राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी असता जरी, अग्नी चोर भयंकरी कशाचीही बाधा न होत असे, नाना सिद्धी प्राप्त होती, शांती सुखे पूर्ण मिळते, मनोकामना सफल होती, करिता चिंतन मल्हारीचे, या मार्तंड भैरवांचे चिंतन सर्व सिद्धींचे साधन, आनंद रूप मल्हारी भगवान त्याची भजित मी सर्वदा, भजन पूजन मल्हारीचे, करिता पठन कवचाचे, मंत्र स्तोत्र जप नित्य साचे, सिद्धी मिळती सहजची, पार्वती विचारी शंकराला, विनंती माझी तुम्हाला, संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे, नाव मल्हारी देवांचे तुमचे स्वरूप दिसते साचे, भक्तांनी काय मानावयाचे भिन्न अथवा एक देव, शिव बोले पार्वतीला, प्रश्न तू उत्तम केला, सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल, मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर, मनी ठेवा हा विचार मजहुनी काही भिन्न नसे, मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर, मल्हारी माझा अंशावतार, दृढ श्रद्धा ही असावी, भजन पूजन मल्हारींचे, जप व पठण कवचाचे, तेच आहे शिवशंकराचे, शिव मल्हारी एक असे, हे मल्हारी कवच संजीवनी, ऐश्वर्याची असे खाणी, आयु आरोग्य चिंतामणी, हृदयी धरा सदाचा, त्रिकाल करिता कवच पठन, हो कृपा होते न लागता क्षण, चारी पुरुषार्थ तत्क्षण लाभती मल्हारी भक्तांना, मने आणावे ते होते, असाध्य सारे साध्य ठरते, मनोवांछित घडून येते, मल्हारी कवच पठन करिता, 10 वेळा प्रतिदिवस ऐसे पठन करा, 1 मास, जितेंद्रिय उपवास भूमीवरी शयन करा, स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरोखरी, शतपाठ करता साचारी शापमुक्त लावेल, नित्य सहस्रावर्तन करता अहोरात्र जपन, प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निज भक्ता, मल्हारी राया तुझे नाम सर्व सुखांचे असे धाम, अमर्याद तो कल्पद्रुम भक्तद्वारा प्रगट झाला, तू तीर्थप्रयाग केवळ सौख्यदाता अतिनिर्मळ, महिपती तू कृपाळा आलो शरण मी तुझ्या चरणा, भजन पूजन जे तुझे करिता नित्य कवच वर्तने होती, त्यांच्या सुखा नको गणती, हीच विनवणी सेवे करीची, इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरु माऊली विरचित प्राकृत मल्हारी कवचम. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी हृदय स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. ओमस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णू महेश्वर ऋषी अनुष्टुप छंदा श्री गंगा माळ सायुक्त मल्हारी देवता भृगुवा स्वाहा इति बीजम तत्व
तत्समेतुर वरेण्य इति शक्ती भर्गो देवस धीमहि इति किलकम धियो यो न प्रचोदयात ती श्री मार्कंडे भैरव प्रीत्यर्थे मम समस्त पुरुषार्थ सिद्धर्थे जपे विनियोग पूर्व श्वेतांबर देव अग्नेय रुद्र भैरव दक्षिणे चंडरूपाय नैऋत्य क्रौध भैरवा पश्चिमे उन्नत ग्रीव वायव्या कालभैरवा उत्तरे सिद्धी सिद्धांत ईशान्य शिवकर्पूरम वृद्धे काल विरूपाय अंबरे मल्ल हरिणी अंतरिक्ष सदानंद येळकोटी स्वरूपिन एव एकादश देव रक्षत्री लोके सर्वदा विजयी सर्व कामार्थे क्षेत्रपाल महिपते भूर्वम धेतु ओंकार दिदले सहस्रभावना नेत्रे त्रिपुरांतक देव नासिके काम हारक मुखे मुमुक्ष नाथाय कंठ कर्म कलामृत हृदय हरिलिंगाय स्कंदे कर्म हरिप्रिय पृष्ठे प्रिलय रुद्राय उदरे उदया कर्जम मध्यम रक्षतु कायार्थी नाभी नारद जायते कुय्य गुरुप था मन जंगे जीवप्रदुप्त जानुमंडल जानाथ पद प्रासाद प्राप्तये अंगुष्टे सर्वतीर्थनी सर्वांगे परमेश्वर एव अंगेषु दिवस्य मार्तंड स्वरूपेण प्रथम काशीनाथाय द्वितीय पंचलिंगोय तृतीय प्रेमलिंगाय चतुर्थ देवरूपीण पंचम पंचप्राणाय षष्ठक्षर भुजक्षेमकं सप्तकं संपां सिद्धिं अष्टम अंबिकाप्रियं नवम नागनाथच्च दशम शोषहारकम् एकादश महारुद्र द्वादश ज्योतिर्लिंगं त्रयोदश त्रियोगिचं चतुर्दशं भुवनत्रये पंचमदशं मंडलपूर्व षोडशश्च समाधिनी सप्तदशं गुह्यरूपम् अष्टादशं सब्जकं नवदशं नैसर्गिकं देवी तन्नो देवी प्रसन्नता 19 नमामि विश्वंभरं स्वरूपेय ज्ञानसिद्धी भयोत्प्राप्ती एकादश जप जले स्मशाने दशपाठच सप्तवार पठेन्नर सर्वशगो भवेत हानी संग्रामी विजयी भवेते अश्वत्थ बिल्ल मांदार चंदन धातु पंचकम श्यामा सुगंधी कादंबा नववार पठेन सुखम मंत्रसिद्धी नवरात्रेन अष्टरात्रं सदेवतं पंचरात्रे जनवंशं त्रिरात्र्यं त्रिसमाहितं त्रिरात्र्यं व्यागसंपारणं मंत्रमालिकाम् एव हृदय मार्तंडं पाठ शुभ कुलजये मार्तंड क्षेत्रमान्य वा कर्म धर्म सुखवय एव विंशति ते कार्य मार्तंड रूपदर्शनं भावार्थ तारकोदेव परब्रह्मस्वरूपिम इति श्रुती योगार्णव श्री मार्तंड अवतार प्रोक्त ईश्वर पार्वती संवादे मल्हारी हृदय स्तोत्रम संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. मल्हारी अष्टक त्रैलोकी मनी मल दैत्य सकळ अजिंक्य झालो मही तेही ब्राह्मण होम ध्वजे विध्वंसिले सर्वही आले ते समयी सदाशिव स्वये सोडोनी ब्रह्मांड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळसाकांत हो संगे घेऊनी सप्तकोटी गण हो आला असे भूतला खंडेराया म्हणून या प्रगटला अद्भुत त्याची लीला संमोदे मनी मल्लर मर्दोनिया केला पंच पहाडंच हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळसाकांत हो घेता हा अवतार दुष्ट दमुनी सद्भक्त रक्षियेले गायी ब्राह्मण हो महवने हे धर्म संस्थापिले कीर्ती गाती भृगमुनी जन सदा सत्कर्ती उदंड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळसाकांत हो संतोषे जन सर्वदा उधळीती भंडारा देवावरी झालासे विजयी म्हणून दिवट्या लावून या प्रेमळी केला वास शिवे तळ्या उचलिल्या निर्दाळिले दैत्य हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळसाकांत हो प्रारंभी स्थळ प्रेमरी ददुपरी पालिस आला असे नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजुरी ससे ऐशिया जेव स्थानका विरती पृथ्वी नवखंड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळसाकांत हो शोभे दिव्य कला सुरंभ पिवळा आप द पर्यंत हो झाले लोचन तृप्त पाहता मुख शशी तो माळसाकांत हो अश्वारूढ करीत स्वेत्र झळके शस्त्र अखंड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळसाकांत हो ऐशिया कुलदैवता नवुनिया जो नित्य भावे भजे त्याला काय उने नमागत सदा अद्यापतही देईजे दाता देईल भक्तिमुक्ती समान वारुणी पाषांड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी माळसाकांत हो मल्हारी अष्टकोत जो पडेल अथवा ऐकेल अत्यादरे त्याचेही कळी काळ दास्य करून या राहिले ते हे ते खरे
तेथे शाश्वत रंगला निज सुखे वारुनिया डंब हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्हारी महात्मे श्री गुरु माऊली विरचित मल्हारी अष्टकम संपूर्ण मल्हारी मार्तंडाचा जप. श्री स्वामी समर्थ श्री मल्हार सप्तशती इथनं चालू होतं ते अध्याय पहिला. अथ ध्यानम ध्यायन्मत मार्तंड रूपम अचल चल विभू कोटी सूर्यप्रकाशम आनंद विश्ववंद्य सकल जनकरम कर्म धर्मादिनाथ अश्वबोधा वरुड परवीर विरल श्रीकोटिक दर्पम श्रीमन मल्हारी राजम विजयम जय जय करम माळसाकांत सिद्ध. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाजी गणानाथा तुझी या चरणी ठेवितो माता देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमुती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ काव्य उत्पत्ती तिच्या चरणाशी करू नमन. स्वामी समर्थ सकळ जणांचा गुरुनाथ तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे करतो मी नमस्कार. या माता पिती यांचे उपकार मज असते थोर. दाखविले जगतयांनी एके दिवशी दिंडोरी एके दिवशी दिंडोरी गुरुमावली वस्ती दरबारी पुसती तयांची सेवेकरी. सेवा आपल्या कुलदेवतांची दादांनी दाखविली कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत. सेवा कशी करावी आता सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमाऊली वाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात तयाची करीता सेवा तो तत्काळ हो पावता आशीर्वाद तयांचे मिळता सुख लाभे सेवे करायचं. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी नैमिषारण्यात सनतकुमार ऋषींनी जो अवतरला मल्हारी या संसार सागरी कळी काळाच्या लहरी तारवया सकल जना धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधांचे होते निवारण अतिदुस्तार व्याधिहरण सकल स्वामी सेवेकरांचे. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केला तयाने संहार त्या मनी मल्ल दैत्यांचा माळसा महाकाली स्वय प्रगटली शैलजा बळी जी ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी देह समवेत अवतार कथा तयांची ऐकावे तुम्ही साची पुरविला आस भक्तांची श्री मल्हारी सप्तशती. कोणी एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे आली तेथे भवानी नमस्कारिली शूलपाणी एकांती अर्धांगी बैसुनी पुस्ती झाली शिवासी. पार्वती वाच. देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार जो उद्धारील मानवा भवसागर तयाचे महात्मे सांगावे करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभू वाच. श्रीदेवी अंबिके वराने तुझ सांगेन वचने भक्तिमुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा पूर्वी कृतयुग माझारी कवने एके अवसरी पिढीले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करुनिया ऋषी नामे सनतकुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार दारिद्र्य पिढीले जे ऋषीवर तयांप्रती सांगत असे. सनतकुमार वाच. सप्तधर्म पुत्र तयाशी आले मणिचूर पर्वताशी अति तीव्र तपे मानसी करीत झाले आश्रमांसी त्या आश्रमांचे महिमान श्वापदे वैर सोडून करिता क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताती तया वनाचे ठाई मयूर नाचती पायी कोकिळा आळविती लवलाही बकशुंक रुंजी करिताती ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपकलताचा बडीवार केळी नारळ फणसुंदर शोभत असे तया अंगणी आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित मल्ल दैत्य तिथे पर्वतावरी आले एके अवसरी खडग झळके तयांचे करी छेदित असे वायुते अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना ऋषींचे आश्रम विध्वंसले अनेक वृक्ष उपिटिले दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर अग्निहोमांची यज्ञकुंडे आश्रमातील उदकपात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले पुष्पांची वृक्षे उन्माळिले घरेदारे विध्वंसिले मद्यपान करीत आले उद्ध्वस्त केले आश्रमास तये मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तये वेळा जैसा धरणीकंप झाला म्लानवदनी सृष्टी सारी ऋषीश्वरासी घोर पीडिता कंठी पाश असे बंधिता वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य ते महाबवावे तया ऋषींच्या कंता
त्यासी व्याकुळ करिता नाशिल्या त्या पतिव्रता मलदैत्य स्थळेवेळी ऋषी भूरती म्हणी आता आश्रम सोडून कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पिढे करुनी पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे प्राप्त झाले दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ झालो आता कोणाशी सांगणे कोण्या राजाशी मागणे देवराजही जिंको नको नसे या मल्ल दैत्यराजासी हा वृत्तांत सांगे इंद्रांसी की सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी पीडा सांगू महादेवासी तोच हरिल दुःखाराशी ऐसे विचार करिता मनाशी दैत्य पीडित ऋषीवर आणि पर्वता जाणे तेथे कुटुंबे अग्निहोत्रे ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यत्र सायंसी हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र ते करुणी पवित्र गुरुमाऊली कथन करी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भाषण टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथम अध्याय श्री कुलदेवत्य खंडेराय महाराज चरणापमस्तु ओवी 45 अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः सनतकुमार वाच कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवून पर्वताशी गेले सारे अमरावतीसी इंद्रराजास सांगणे रत्ने जळकती सिंहासनी इंद्र बैसला आसनी अनेक अप्सरा येऊनी करिता त्यांची सेवा तेथे सेवित असे अग्नी यमपाश सोडून कुबेर नवनिधी घेऊनी सेवा करीत असे शक्रांची सूर्यशांत मूर्तीसी चंद्र सर्व भावेसी बृहस्पती करी स्तवनाशी त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्रनगरी प्रवेशले देवसभा देखता झाले देवता सारे तेथे विराजिले अमरावतीत नगरीत ऐसा तो देवराना देखून या ऋषीगण स्वतः उठून या सिंहासन त्यांची नमस्कार करीता झाला इंद्र वाच दुर्लभ तुमचे चरण करीत असे मज पावन तुम्ही कार्य घेऊन कवच सांगावे मज ऋषीराया ऋषी वाच तुझे अभय आम्हासी म्हणून मणिचूर पर्वतासी आम्ही करीत होतो तपासी आला तेथे मलदैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रमी येता झाला आम्हासी पिडू लागला तपभंग करावया आम्ही जीव मात्र धरून कुटुंबे आणि के पर्वत ठेवून आले तुझे शरण तू सर्व जानसी देवराया इतुके करणे दैत्य मनी मल्ला वध करणे आम्हासी आश्रम स्थापने तुम्ही निर्भय करून या शक्रवाच त्या दैत्य ब्रह्मासी आराधिले एके अंगुष्टे तप केले धूम्रपाना सहित जपिले तयाने झाला अमरतो त्या तपबोळे उन्मत्त झाला तो दैत्य कोणी जिंकू न शकत त्या महादुष्ट दैत्यांना तुम्ही वैकुंठासी जावे महाविष्णूस वृत्तांत सांगावे आमचे क्लेश वधवावे तोच पालन करता सृष्टीचा धर्मपुत्र निघाले तेथून हृदय श्री विष्णू चरण स्मरून पाहण्या वैकुंठ भुवन कृपादृष्टी तयांची मिळण्या पोहोचले वैकुंठ भुवनी सुंदर मंदिर पाहुणी भक्ती जडली चरणी वैकुंठपती तेथे वसे देखिला ऋषींनी कमलनयन केला पितांबर परिधान रत्नजडित सिंहासन शोभत असे मेघ सावळा केऊर कनक किंकिनी शोभत कंठी कौस्तुभ झळकित कर्णी कुंडले मिरवित हृदय वैजयंती शोभत गरुड सेवा करी हस्ती गदा पद्य शंख चक्र शोभी पद्यासनी बैसले श्रीहरी वदन स्वास्य शोभे सौंदर्याचा निधी ओतीला रत्नखचित मुकुट शोभला सुवर्ण तेजे सूर्य भासला श्रीहरी आसन वसे प्रिय भक्त ऋषी नारद अधिक कपिल मुनी सिद्ध साधक जवळ ते सनकाधिक भक्तिभावे शोभतात धर्मपुत्र ते पाहून आनंदले नेत्र त्यांचे जळी भरले नमस्कार करून उभे ठाकले श्री विष्णूची स्तुती करू लागले ऋषीवाच जय जयाजी पुराण पुरुषा निरामया निराभासा नित्यानंदा ऋषिकेशा परमानंदा लक्ष्मीपती लक्ष्मीसहित राजहंसा जगदान्मया जगज्जीवना ऐसी स्तुती ऐकुनी संतोषला तो चक्रपाणी मेघ गंभीर वचनी पुस्त झाला ऋषीशी श्री भगवान वाच प्रसन्न झालो तुम्हासी का येणे केले वैकुंठासी सांगावे तुम्ही मजसी धर्मपुत्र ऋषीवरांनो तुम्हा ते कोणी कष्टविले कवने पापी भेडसाविले दुर्मुदे तपभंग केले चित्त शोभविले तुमचे ऐकून महाविष्णूंची वचने संतोषली धर्मपुत्रांची मने नमस्कार करून चरणी सांगते झाले तयासी ऋषी वाच मणिचूर पर्वतासी आम्ही वस्ता तपासी मनी मल्ल दैत्य पिढिले आम्हासी आमुचे आश्रमासी नासविले अमरावतीचा राणा तो मनी मल्ले जिंकिला पिढिले आम्हा ऋषीजना हे तुम्ही सर्व जाणता श्री विष्णू वाच मणिमल्ल दैत्य माजले तपे ब्रह्मास आराधिले अमर ते जावले कोणी जिंकू न शके त्यांशी ते हार मानती एका त्रिंबका वाचुनी चला जाऊ शिवभुवनी तुम्ही आम्ही संवेद वृत्तांत सांगू महादेवास विनंती करू तयास तोच वदीन मनी मल्लासुरास चला ऋषीवर हो कैलास भुवनीची कथा निवारील सर्व व्यथा साक्षी ठेवून समर्थ सांगत असे श्री गुरुमाऊली ती श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ
टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीय अध्याय श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणापमस्तु ओवी 87 अध्याय 3 श्री गणेशाय नमः सनतकुमार उवाच महाविष्णुसह वर्तमान धर्मसूत ऋषीजन आकाशमार्गे करून गमन निघाले दर्शना कैलासासी तयांनी कैलासगिरी देखील सहस्रचंद्र किरणांचा भासला शुभ्रशूल देखील हिमागिरी शुभ निवास त्या कैलासगिरीवरी परी जात फुलले भारी चंद्रिके सारखी निर्मळ परी नाना सुगंध दरवळी तेथे आम्र वृक्ष फुलले कळी पुष्पी परिमल फाकले जैसे चंदन पुरुषी चर्चिले दाही दिशा घमघमित जेथे गंधर्व करिता गायन किन्नरी नृत्य करुणा शिवशंकरास करण्या प्रसन्न 64 कला जागविती रत्नखचित शिखरा माघारी रूप पाहुणी नरनारी कामधेनू तेथे रवंत करी शोभताती अतिसुंदर हे मंदिर विश्व कर्म्याके निर्मिले रत्नशिले असे उभारिले नाना रत्ने तेथे शोभले रत्नखचित सुवर्ण मंदिर कळस झळकती शिखरावरी ध्वज पताका शोभती अंबरी कोटी सूर्य तेजापरी सप्त प्रभावळी शोभती प्रथम सोमकांतांची वळी दुसरी पद्य रागांची प्रभावळी तिसरी पुष्कराजाची केली चौथी निळकंठी शोभली पाचवी पोवळ्याची प्रभावळी सहावी पाचूने बांधली सातवी हिऱ्यांची निर्मली झळकली विजंबरी मुक्ता कलांचा निर्मियेला अमृतासारखे धवला स्फटिक का समान सोज्वळा भिंती शोभतात मनोहर ऐसा कैलास देखोनी धर्मसुता आनंदी होऊनी श्री विष्णू संतोष पाहुनी तेथे जाते झाले ऋषींनी देखील शुभवन वर्णित तयांचे महिमान लेखिनी जाते आटून मज पामराची काय कथा त्या सुंदर शिवभुवनी नाना देवता बैसोनी अष्टलोकपाल सेवा करुनी उल गताती अखंडित सुरवर सकल इंद्राधिक विद्याधर किन्नर यक्षधिक कुबेरादी मुख्य नायक सेवताती सेवकपणे अप्सरा समुदाय मिरविती गीत नृत्यांची मारा दाविती शिवसभेत रिजविती नृत्य गायने करुनिया ऐसे वर्णिले शिवभुवन पुढे कथा अतिगहन सावधान करुणी मन श्रोते हो तुम्ही परिसावे इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीय अध्याय श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणापमस्तु ओवी 105 अध्याय 4 श्री गणेशाय नमः सनतकुमार उवाच देखोनी सभा रत्न जडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसूत पावते झाले सर्वही जे मनी मल्ले पिडिले ताप त्रयाग्नीने पोळले ते शिवसभा पाहुणी आनंदले हृदय माझी अत्यंत सभे माझी बैसला त्रिपुरारी अर्धांग शैलजा सुंदरी देखील धर्मपुत्र ऋषीश्वरी पूर्व पुण्य करुनिया जैसे शराब्दीचे कल्लोळ कामेधेनुचे शिर धवल तैसे कर्पूर गौर निर्मळ सोज्वळ दिसत असे कमळ दळी पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पुरा उधळीला शोभतसे अतिभव्य शोभा दयांची सुलक्षणयुक्त चरणतळे दिसती आरक्त कोमले भक्तांच्या हृदय जिंकिले ताप शोकहरे ज्यांचे पायी काळ वसत सर्व वेष्टी करुणी शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव मंचकी पद्यासन शोभत व्याघ्र चर्म असे परिधानित वरी भुजंग असे कवळीत आनंदे शिवशंभूच्या पानपात्र डमरू खडग पिनाक बाण खटवांग परशु अंकुश शुग्र त्रिशूळ हाती धरियेला ऐसे दशायुधे मनोहरे प्रचंड दोरदंडे धरिली करे कंकणे सर्पांची भयंकरे दिसताती दृष्टीसी पूर्वे सुंदर मुख कमळ कंठशोभे सुनील ग्राशी भक्तांसाठी हलाहल परमप्रीती करून या पश्चिमे मुख कमळ पिरवत चंद्रासारखे निर्मळ दिसत कंदर्पाचे दहन करीत शिव त्रिनेत्री शोभत असे उत्तरमुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित स्वास्यवर्ण शिवसुंदर मेघा सारिके सुनील दृष्टी भयानक काळ सर्पा शोभत माळ दक्षिण मुख दिसत असे पाचवे मुख व्यक्त अव्यक्त सगुण लक्षणे रहित तडी समुदायासारखे दिसत असा पंचमुखी शिवशंकराचे अर्धांगी गौरीजा वसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसी गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोगा ते पावली सृष्टी सर्वही आनंदली त्या परमेश्वराची चैतन्य कला पाहताच ती गिरिजा भवानी संवेत वसे शूलपाणी ऋषी संतोषले अंतकरणी साष्टांग प्राणिपात करीती ऋषीवाच जय जयाजी शिववरदमूर्ती जय जयाजी गिरिजापती जय जयाजी पशुपती नमन तुझे निजभावे नमन
तुझं चंद्रशेखरा, महंता, गौरी, प्राणेश्वरा, जगन्नाथा, परतपरा, महारुद्रा, नमन तुझं, नमन कर्पूर गौरासी, नमन तुझं भूत भावनासी, भूतनाथ भव्यशंकरासी, त्रिपुरांतक, नमन तुझं, नमन ज्ञानदायकसी, नमन वेद जाणितयसी, नमन वेद करतेसी, वेद धर्त यासी, नमन नमन सृष्टिकर्त्या ब्रह्मांसी, नमन सृष्टिपालक विष्णूसी, नमन संहार रुद्रासी, त्रिमूर्तीसी, नमन असो. ऐशी शिवाची स्तुती करुणी ऋषी सभेत उभे राहुनी, विवळ अंतकरणी विरोधीनं अश्रू ढळती तिथे. शंभुवाचे तुम्हा कवने कष्टी केले दुर्मुदे, तापभंग केले कोणा तुम्हा दुःखी केले, सांगा मज धर्मसुता हो. ऋषीवाच, महादुष्ट मन्नी मल्ल दैत्य, श्रीशैल्यम पार्वती राहत, तप करुणी अद्भुत प्रसन्न करीती, ब्राह्मास मन्नी मल्लासी मिळाले वरदान, तुम्हासी जिंकून शकेश कवन, न जिंकती देव दानव, अमरत्व प्राप्त झाले, वरदाने उन्मत झाले, महितळी राज्य करू लागले, सकळ जनाते पिडिले, ऋषी तेही न सोडिले, भगवंता तू सर्वत्र होसी, आमुचे वृत्तांत जानसी, महादोषाते खंडित होसी, आम्ही काय सांगू तुझं. शिववाच, ऋषी हो तुम्हा ते तयांनी नाही पिडिले, दुष्ट कर्म आयुष्य कमी केले, काल सर्पांच्या पेटारे विध्वंसले, त्या मनी मल्लसुरांनी मी वदिल त्या दैत्यांसी, म्हणून उठला महाक्रोधांसी, जटा आपटिल्या भूमीसी, उग्र रूप धरून या तेथे महामारी उपजली, स्वरूपी अग्नी दिसली, ऋषींनी तिला वंदिली, धृतमारी नाम तिचे, धृतमारी उभी ठाकली, दंत दाढा विक्राळ दिसली, जिव्हा तिची अग्नी भासली, अति भयानक दिसे, असे शिवसभेतील कथन. मल्हारीचे चरित्र पावन, गुरुमाऊली करीत असे वर्णन. स्वामी सेवेकरांसाठी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्हारी सप्तशती चतुर्थ अध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणापमस्तु. ओवी 144. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवांचे, बाहू भूषणे सर्पांचे, शिरी शोभत असे मुकुट चंद्रांचे, खडग पाशा हाती शोभे, सवे श्वान थोर गर्जत, गण सप्तकोटी परिवारित, पिशाच समुदाय विराजित, शोभे तयात शंभू मार्तंड, समस्त देवांते आज्ञापित, यावे आपणही युद्धात सर्व सैन्यासहित, अग्निशस्त्र वाहनासहित, मार्तंड भैरवांच्या आज्ञे करून आले, युद्ध आनंदे करून देवा आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी, देवांच्या रणभूमीवरी सैन्य वेगवेगळे परी, स्वामी कार्तिक दावी कसुरी. त्यावेळी मार्तंड भैरवांसी कार्तिकी वाच, मयुराचे वाहने आरूढले, शक्तीसहित बैसले, नीलवर्णी कवच शोभले, ते वीर सैनिक माझे ऐरावतावरी आरूढ झाले, इंद्रांचे सैन्य ते भले, दावानल दीप्ती शोभले, ते अग्नीचे सैन्य, कंठी घंटांचे नाद गर्जती, ते यमदूत असती निरंतर मास भक्षण करीती, ते सैन्य नैऋत्यांचे चंचल पाश हाती मिरवत, ते सैन्य वायूंचे ध्वज पताकासे हातात, ते वीर वरुणाचे कांचन अंकुश सोज्वली, ती सेना कुबेरांची भली, गजमुख परशु मिरवित, ती सेना गजाननाची शस्त्रे चामरे शुभ्र मिरविती, मृगमुखी सेना चंद्रांची, ती सप्त ऐश्वर्यती शोभती, ते सैन्य जाणावे सूर्यांचे, अश्व गज हंसासारखे प्रेमळ, ते ब्रह्मदेवांचे दळ, शंख चक्र गदा हातातील सेना विष्णूंची निघाली. सनतकुमार वाच, देवसेना घेऊन सारी वदावया मल्ल त्रिपुरारी निघाला, मणिचूर पर्वतावरी शिव मार्तंडे भैरव, थोर सैन्य देखोनी भयातुर दूत होऊनी, आले मल्हार सुरापाशी धावूनी, सांगती सैन्य वर्णन तयाला. दूतवाच, सैन्य आले जी असंख्यात, दाही दिशा व्यापुल्या अधुभक्त, प्रदीप्त शस्त्रे असे झळकत, आला तो मार्तंड भैरव. मल्लवाच, काय वर्णिता तुम्ही सैन्यांसी, आम्ही जाणतो शिवांसी, वृषभ वाहन असे त्यासी, भस्म गज चर्म परिधान करीत असे, अंगी तया सर्पांची भूषणे असे संपत्ती त्यांची, जाणे काय आम्ही काय युद्ध खेळणे, दैत्य हो मारा या दूतांसी. सनतकुमार वाच, दैत्यराज तो उठवणे, उंच शिखरावरी जाऊनी, मार्तंड भैरवांचे सैन्य पावनी, भयभीत मानसी झाला. मग वीराते पाचरुनी, रथ अश्व देऊनी, बहुत सन्माने करून युद्धास तयार करीत असे, सुरा देऊनी असुरांशी देता झाला, ऐरावतासी देत असे सुरपाती गजसी, दैत्य त्या महावीरांसी, अमर मल्ल उद्व तासी, तांबूर दैत्य वैरियासी, जय मंगल तो अश्वांसी, नर विध्वंसन दैत्य तो बोलविता झाला, घुम वक्रास शूर्पकर्ण ऊर्ध केशास, सुरासन अश्वी जीवास, एक एक दुष्ट असती, जय इंद्रनील मकर तुंडास, खडंगवीरा खडगदृष्टांस, नांगरधरी वक्रदंत शुंड हस्तास, बोलविता झाला या अविधिया दैत्यांसी, वस्त्रे अलंकार तांबुलेसी पूजिता झाला, सुवच नेसी मल्लासुर दैत्यराज तो आज्ञा देता,
झाला तयासी त्वरा करा संग्रामसी आपणही आरूढला इंद्र रथासी शस्त्र अस्त्र परिपूर्ण मल्ल तेजे असे दीर्घ होते जैसा दीप विजता वाढत तैसे दैत्यराज भासत मिरवित सिधू सहपणे तैसाच मनी दैत्य शोभत गजस्कंदी आरूढ होत शस्त्रे चामरी विराजित उल्हासित मल्ल बंधुस दैत्य सिंहनादे गर्जती तेने गिरिकंदरे दनानती यक्ष किन्नर शिखरे सोडती त्या पर्वताची त्या वस्तीचे ठाई तत्पर ऐकुनी सैन्यघोष भयातुर होऊन या नारी नर गमन करीते झाले तेथून आता संग्रामांचा रस सांगेन समर्थांचा दास जे बोलिला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमाध्याय श्री कुलदेवत खंडेराय महाराज चरणापमस्तु ओवी 180 अध्याय 6 श्री गणेशाय नमः सनतकुमार वाच दुष्ट कळी काळाते नाशी श्रोतीय देत सर्व सिद्धीसी ते मल्हारी चरित्र पाप विनाशी सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणांसहित मार्तंड भैरव असे शोभत त्याहून अधिक पारिवारित मणिमल्ल दैत्य महावीर दोन्ही सैन्य महाउन्मत अतिक्रोधे संग्रामी भिडत वीर सिंहनादे गर्जत बधीर झाले भूमंडळ अद्भुत वार करिता कोणाते त्रिशूल मारिती खडंतर भाले वर्षती खांडे करीती एकमेकांचे कुंजळ कपाली कपाळ हानिती अशुद्ध कुंकुम वर्णे दिसती लोक सारे भय पावती कल्पांत झाला म्हणून शस्त्रास्त्रे वाजती सनसनाट तेने होतसे हृदयपुट संग्रामी धीर न धर्वे नेट भय सर्व लोकांशी आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्य मग तीव्र द्वेषाने भिडले सैन्याला कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पालटती कोणी वाहने बदलती असुरी ऐसी चेटकी चतुर मोठी देवसेना दैत्यांची डाळ शिजेना यास्तव मंत्र तंत्र जादू टोना अघोरी उपाय योजती एक ओके यास्तव मंत्र तंत्र जादू टोना अघोरी उपाय योजती एकवीर शस्त्र घाते तुटले अनेक वीर भूमी पडले अनेकांचे प्राण हरते झाले महाक्रोधे करून या जे दैत्य रणी पडले ते मागू ते नाही उठले शिवगण रणी पडले ते मार्तंड भैरवी उठविले पडला देखोनी दळ भार कोपे खवळला मल्हार सुर सारथी यासी बोले महावीर मी वदीन तया सकळा खडग दृष्ट वाच नमन माझे मल्ला सुरासी सैन्य न पुरे आपल्या कोपांसी मी असे तयार युद्धांसी विडा देई मज आता खडग दृष्ट युद्धांशी आला असंख्य सैन्य परिवाराला मध्य पाने उन्मत झाला कुंजर हत्ती रथासह शंभुवाच आला महादैत्य युद्धांशी घेऊन देव सैन्याशी शीघ्र युद्ध करावे असे स्वामी कीर्तिक तुझ स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी आपण पाहावे युद्धासी मी मारीन या दुष्टांशी म्हणून युद्धास निघाला आपल्या सैन्य समवेत कार्तिक रणी उभा राहत मयुराचे वाहन सर्वर्तमान विचित्र छत्रे मिरवित खडग दृष्ट वाच तू मार्तंड भैरवाचा बालक अससी सैन्य आणून रक्षणासी सैन्य समवेत आला आहेसी शराननाला बाळ तू तैसा नवे मी वीर न धरू सेवकांचा आधार मी तुम्हाशी एकांगी लढणार लेखा लाडक्या गिरिजेचा माझे तिकट बाण खडतळ तुझे कोमलांग सुकुमार तुझशी मारशी लापार निवांत बैसावे दुर्गेजवळी ऐसा शब्द ऐकिला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्र बाण वर्षता झाला त्या महादुष्ट दैत्यावरी बाण जवळी आले दैत्याने खडगाने छेदिले वरच्यावरी निवारिले अति लादवे करून या दैत्यांचे संधान केले स्वामींनी आकाशी उडून चुकविले दैत्य खुरुपी संधान केले सेवेची 12 बाण सोडिले तयाने स्वामींची घाळ केले व्याकुळ झाला गौरीपुत्र स्वामींनी शक्ती सोडिली दैत्य बाणे निवारिली न सावरत जवळ पातली वक्षस्थळी आदळिली दैत्यांच्या शक्तघाते विवळ झाला रणभूमीशी उत्ताना पडला प्राणात ते त्याजिता झाला खडदृष्ट महादैत्य हा दैत्य मारिला रणाशी सैन्य पळाले दाही दिशी गण मारी ते तयासी अश्वशुद्धाचा पूर आला ऐसा खडग दृष्टवधीला स्वामी कार्तिक विजयी झाला सकळ देवे पुष्प वर्षाव केला स्वर्गातून तयवेळी पुढील कथेचा सौरस उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश ते सांगेल समर्थांचा दास गुरुमाऊलीच्या मुखाने इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका मार्कंडे पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षोडोध्याय श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणापमस्तु ओवी 213 अध्याय 7 श्री गणेशाय नमः सनतकुमार वाच स्वामींनी खडग दृष्ट वधीला मल्लासुर कोपे खवळला
उल्कामुख असे आज्ञा देवता झाला. युद्धालागी दैत्येंद्र उल्कामुख रथारूढ झाला. सकळ सैन्य परिवाराला घेऊन रणभूमीसी पातला. महाक्रोधी करुणिया तया येता देखील शंभू तयावरी कोपला. मग आज्ञा देता झाला श्री गणेशास तयावेळी. श्री गणेश रथारूढ झाला. गणांचे सैन्य घेऊन निघाला. उल्कामुखासमोर उभा ठाकला सैन्य परिवारासहित. उल्कामुख उवाच, अरे गौरीच्या बालका, सुखे खाशी मोदका, येथे काय अश्वखा जाई परतुनी माघारी. श्री गणेश उवाच, अरे दैत्या अधमासी, उगाची किती बडबडासी. भक्षीन सैन्य मोदकाशी क्षण एकही न लागता. मी आई शिवाचा बालक, तुमचा झालो अंतक. संग्रामी माझा धाक, तुम्हा सकळ दैत्यांशी. ऐसे गणेश बोलता दैत्य झाला कोपता. तीक्ष्ण बाण वर्षता रथ तोडी गणेशाचे. गणेश लाजला मानसी, अवेशनी मग क्रोधासी. सोडित झाला अस्त्रांशी. दैत्य घायल रणभूमी, राक्षस मग काय करी. सिंहाचे रूप धरी गणेश शुद्राश विदारी. तिखट नखे करुनिया गजानन महाकोपला. दंड हृदयावरी मारिला. शिरछेदिता झाला, उडाला प्राण दैत्यांचा. उल्कामुख सैन्यसी पडता मल्लकोप खवळला. कुंत मोलास झाला देता विडा युद्धास जावया. कुंत लोम युद्धाशी निघाला सवे लक्ष दळभार चालिला. चतुरंग सेन मिरविला. महावीर बल्ला देतो दैत्य आला संग्रामास. मार्तंड भैरव पाहुणे त्यास आज्ञा देत असे जय नंदीस. जावे त्वा रणभूमीत. नंदी संग्रामी निघाला. शिवाचे रूप घेता झाला त्रिनेत्री. पंच वक्री मिरविला. नागभूषणे चंद्रशेखरांचा. सुवर्णांचे रती पैसला. त्रिशूलादी आयुधे सकला. तयांशी कुंतलोम बोलला रणभूमी तयवेळी. कुंतलोम वाच, अरे तू शिवासारखा दिसतोसी. तयासी आयुधे घेशी म्हणून काय शंकर होसी. तू वाहन तयाचे जय नंदी वाच. महादेवाचे कृपे करून शिवस्वरूप पावेल जाण. आम्ही आहो तयांचे गण, आलो वदार्थ तुझिया. मग कुंतलोम रागवणी ललाटीचा स्कंद पुसुनी. धनुष्याला बाण चढवून संधान करीता झाला. 100 लक्ष बाण सोडिले. अति तिखट ते वर्षावले. जय नंदीवरी टाकिले महादैत्य रणभूमीसी. नंदीने बाण निर्वाणीचा काढला. माहला हले निर्मिला. सर्व शक्तीने ओढीला. सोडिता झाला दैत्यावरी. तो गोंगावत जवळी आला. हृदय फोडून गेला. पृष्टी रंध्रे निघून गेला. दैत्य व्याकुळ झाला. दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता अनेक बाणी वर्षता. नंदी पराभव पावता झाला त्यावेळा. सारथी भूमीवरी पडिला. अश्वरथ मुरडीला. ध्वज धनुष्य मोडिता झाला मुष्टीने. जय नंदीचे दैव सैन्य पळाले. दैत्य सेनेस भक्षिले. खडगाते तुरुंगा मारिले. सेनेने तयवेळी सैन्य भक्षिले देखोनी. नंदी क्रोधे आवे सोनी. रथ सारथी घेऊन सिंहनाद करीता झाला. क्रोधे नेत्र धगधगीत प्रलयाग्निसारखा दिसत. शर जाळीते सोडित जय नंदी दैत्यावरी. ते शर जाळे काय केले सैन्य अवघेसी मारिले. मग अग्नि बाणाते काढिला. कुंत लोम्यावरी सोडिला. तो कुंत लोम्यांचा हृदय आदळला. रक्तप्राशन करीत झाला. प्राण घेता झाला त्या कुंतलोम महादैत्यांचे. ऐसा कुंतलोम मारिला. जय नंदी विजय पावला. पुष्पवर्षाव देवी केला. ऋषींनी दिला आशीर्वाद. उल्कामुख कुंतलोम मारिले. गणेश नंदी विजय पावले. आता मनी दैत्य कैसे झुंजित ते परिसावे श्रोते हो. इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भारत टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तमाध्याय श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणापमस्तु. ओवी 249 अध्याय 8. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच, अशी कथा सांगतो ऐका समस्त ऋषीवर हो. सेनापती पडिलाचा वृत्तांत. मल्हारी सुरांनी तेवेळी मनी मल्ल दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण. रणतुरे वाजवित गहन रणभूमीसी निघते झाले. मनी दैत्य उवाच, सांगतो तुझ मल्लासुरासी युद्ध करीती मार्तंड भैरवासी. रणी पाये माझ्या युद्धाशी जेन देखील कधी. अरे ज्यास स्वामी म्हणती इंद्रादिक देव पूजिती. रणी जिंकिल मी शिवासी. करून युद्ध संग्रामाची मी जिंकीन त्या भैरवासी. प्रसन्न करेन तुम्हासी जय पावेन निश्चयसी. ऐसे जाण दैत्यराजा मनी दैत्येसी बोलिला. सिंहनाद गर्जनला. त्रिभुवन आदळता आला त्या अतिगर्जनेने. नांदे ब्रह्मांड गर्जित तेने. समुद्र उंचंबळत सृष्टी सारी भयचकित झाली. त्यावेळी कपाळी सिंदूर चर्चिला. ते उंच वाढलं. रत्नमुकुट घेता झाला मेघमंडळावरी. विषभुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित. विजय सारखे कुंडले चमकत. मणी दैत्य महावीर पर्वतासारखा दिसत. चरण चाले असे चालत. पृथ्वीसारखा कंपायमान होता. येता झाला रणभूमीशी. येता पाहुणी
येत मणिसुरासी मार्तंड भैरव मणिगणासी दूर व्हावे तुम्ही युद्धासी मी पाहिन दैत्य बलवान संग्रामांचे इच्छे करुणी मार्तंड भैरव रणी चालीला आपण सिंहनाद करी गर्जन आंदोळले त्रिभुवन मणी दैत्य वाच अरे महादेव म्हणती तुझसी आज कोठे लापलासी भिक्षा सोडणी आलासी सकल गणा सहित ऐसे बोलाई केला भैरव कोपे आवेशला गदा घेऊन धावीला त्या ती क्रूर दैत्यावरी दैत्यांच्या मस्तकी फेकीला लोहभार सहस्रांची निर्मिली उंच गदा ती महाबळी दैत्याने खडगाने निवारिली मनी दैत्य उवाच तुझ्या बळाचा भरवसा आम्हासी परी तू स्थूल दिसतोसी कैसे युद्ध करीसी आम्ही असे महाबली दैत्यांचे कृत्य देखोनी शुंभू प्रज्वळला अंतकरणी सोडिले सहस्र प्रभव बाणी त्या मदोन्मत दैत्यावरी बाण जाळे येता देखिले दैत्य खडगे छेदिले जैसे योगेश्वरी जिंकले चित्तासहित विषयांची दैत्य काय केले 11 शती खुरपी संधान केले मार्तंड भैरवे भस्म केले जोरदार हुंकार करून या देवाने बाण धगधगीत सोडले ते तयाच्या मुकुटी आदळले रत्ने विखरुली तयवेळी जशी नक्षत्रे पडती भूमीवरी खडग चंद्रचूडे करी घेतले मणी दैत्यावरी धावले वेगाने शिरदयांचे तोडले त्या दैत्य मणिकासुरांचे मायावी दैत्य काय केले शरभ सावजाचे रूप धरिले शंकराशी चावू लागले त्यावेळी रणभूमीशी शंभूने कर्तक शस्त्र घेऊन दैत्य कापीला क्रोधे करुनी दैत्यगिळी कर्तरी मुख पसरुनी जणू गुटिका जैसी मग मार्तंड भैरव कोपला वक्ष स्थळी गदा मारिला पृष्ठीवरी दैत्य पडिला तो महादैत्य सुर दैत्य तुरुंगावरी आरूढ झाला खडग पडता पळू लागला शस्त्रे जळी मारिता तरी तो युद्धे करीत असे यावरी गिरिजापती आवेशला अन्य अंगस्त्र टाकीत झाला मणी दैत्य जीवाग्नी पोळला उदकी पडला अश्वासहित मणी पडले जेथे अश्वासहित तेथे तुरुंग तीर्थ झाले त्वरित बहुता पुण्य असे देत या भूमंडळा माझारी दैत्य महादेवाते लक्षित तिखट बाणे संधान करीत ब्रह्मांड सर्व व्याधित ते शरजाळे करून या असंख्यात शरपातले शंभूंचे अंगी भेदिले कपाळी कुंडली लागले महादेवांच्या महामुकुटावरी बाणे शिवात खडतरले शिरीभूषणे सर्प भेदले मग मोडते झाले रुंड शमाळ येते शिवशंकरांच्या यानंतर शंभू आवेशला मनीला त्रिशूळ मारिला अग्निस्वरूपे जाळला आघात वक्षस्थळी दैत्यांच्या दैत्य विवळ जाळला भूमीवरी पडिला डोळे फिरू लागला मनी दैत्यसूर देवीने चरण उचलिला दैत्यांच्या मस्तकी धरिला तयाने हस्ते धरिला वैर विसरोनी देव संतोषला मणिकासुर उवाच राणी मृत्यू देखलासीत न सोडी तुझ्या चरणांसी साक्षात जगद्विषर होसी नमन माझे तुझसी तू भूताचा होशी न स्वामी सकल जणांचा अंतर्यामी नागेंद्र भूषणा सर्व स्वामी तुझ नमन माझे नमन नीलकंठ रौद्र दानवाच्या अतिमहारुद्र शंभू शांता देवेंद्र तुझ नमन माझे नमन रत्न मुकुटाधरासी नमन गंगाप्रियासी नमन रजनी रूपांसी तुझ नमन माझे नमन त्रिशूळ त्रिगुणात्मक परमहंसा स्वस्तिकारका खडग पात्रधरा कैवल्यदायका तुझ नमन माझे नमन भक्तजन आनंद करियासी विश्वनायक शेखरासी नमन डमरू हस्ता सदाशिवासी तुझ नमन माझे दैत्यांची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी बोलत झाला कृपावचनी त्या मणिकासुर दैत्यांशी शिववाच मी तुझ्याशी युद्ध करीन पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न वर माग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझ्या मी देईन तुझवर ऐसे बोलता चंद्रशेखर काय मागता झाला मणिकासुर परीचा श्रोते हो मणिकासुर वाच देवा तू मज झालासी प्रसन्न जे मी केले तुझे स्तवन त्याचे करीती पठन त्यासी अखंड लक्ष्मी द्यावी जे अश्वरथ गजाते पाविजे पुत्रपौत्री राजकीजे महान सौख्य लाभिजे मुखी वाणी सुलतित असं स्तोत्र पठण जयांसी मोक्ष द्यावे निर्धारेसी मस्तक माझे तुझ्या चरणांसी निरंतर असो द्यावे माझे रूप तुरुंगासहित ते असावे तुझ सानिध्यात ऐसे वचन ऐकून समस्त शंभू बोले तयांशी मार्तंड भैरव वाच मनी तू मागितले ज्यावर असी तू ते तू पावसी निर्धारेसी तू पावसी मोक्षांसी माझ्या कृपे करून जे नर हे युद्ध ऐकती जे नर भक्तीने पठन करीती ते उत्तम सिद्धी पावती भैरव कृपे करून या मणिकासुरैसे वदिला शिवप्रसन्न झाला ब्रह्मांड पुराणी व्यास बोलीला सप्तशतीत असे वर्णिला इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराण क्षेत्र खंडे मल्हारी सप्तशती अष्टमाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणापमस्तु ओवी 306 अध्याय 9 श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच स्तुतीने
सुतीने मार्तंड भैरव संतोषला मनी भक्तीने प्रसन्न झाला. मल्ला रे मल्ला ते रक्षावे इच्छित झाला. मनीचा बंधू म्हणून या मार्तंड भैरवाचे बोलावे म्हणे विष्णूसी तुम्ही सांगावे. मल्हार सुरासी सैन्य सहित जावे पाताळासी प्राण आपुला वाचवावा. तू गेली या पाताळ भुवना ऋषी करतील अध्ययना देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी अंतकरण निर्मळ होती. यज्ञ यागादी करीती राजे राज्य पावती ऐसे बोलावे तयासी देव यज्ञांचे अंश भक्षती स्वर्गलोकी सुखे वसती. तू न जरी जासी पाताळसी हा भैरव वधेल तुझे ऐसे शंभू वचन ऐकोनी. विष्णू गरुडावरी बैसोनी एकलाची शांत मूर्ती धरुनी मल्लाकंडे जाता झाला. सुरांकडे श्री विष्णू येता दैत्य श्वर जयांसी पूजिता. महाविष्णू झाला सांगता मल्ला सुर महादैत्यांसी. भगवान विष्णू वाच मी प्रसन्न झालो तुझेसी. बहुत दैत्य पडिले रणांसी सकळ सैन्य परिवारासी अति नाश झाला. रणी बंधू गोत्राचे पडिले मित्र स्वैरे वदिले आप्तविश्वासू मारिले. महाक्रूर रण असे तुझा प्राण सखा मणिकासुर तोही मारिला. महावीर ऐसे समस्त झुंजार वीर मारविले तुझा दुर्मदा. मारिले असंख्य महागजाते वायू वेगिया तुरुंग मनाते रत्न खचित अनेक रथाते पडिले असंख्यात पाया दळाते. आता ऐसी बुद्धी की जे मार्तंड भैरवाते शरण जाईजे दैत्य सहित पाताळी राहीजे. रक्षी प्राण आपुले क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यू रस वसे जयापाशी. तू युद्ध समर्थ नवेसी एक माझे दैत्यराजा मार्तंड भैरवांच्या क्रोध नळासी. तुझा देह जाईल आहुतीसी प्रचिती आली तुम्हासी. मग विषभक्षण का कीजे प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी. म्हणून सांगतो हितासी ऐक माझ्या वचनासी जावे पाताळी तू ऐकोनी विष्णूचे वचन. मल्लासुर करेन म्हण स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यांसी. मल्लासुर वाच मी मागेन ते द्यावे स्वामी तू इथे राहावे. युद्ध माझे पाहावे त्या शिव मार्तंड भैरवांसी. गणशिवासहित वर्तमान रणी पडता जाण तुझ मी रक्षिण प्रल्हादे पूजिन. म्हणून तू उंच शिखरावरील आहे माझ्या युद्धांचे कौतुक पाहे. मी महान दैत्य आहे वदीन मीर सर्वांचं शंभूने रणी मारिला सैन्यासहित मनी गिळला. पायीन मी प्राण सखा आपुला माझ्या हृदयी तो असे. भैरवांचे जठर विदारीन रक्तांच्या नाद्या वावहीन. तयांमध्ये स्नान करीन विजवीन जठर अग्नी माझी शस्त्रे भुकेली असती. रुधिर प्राशन करू पाहती तोवरी तृप्ती न पावती. माझे अंतकरण स्थिर नोहे देवांचे रक्तबिंदू करून आकाश करीन परिपूर्ण. तृप्ती पावेन प्राण ऐसे जीवित्वे काय काम. त्या मार्तंड भैरवांचे गण काय युद्ध करतील जाण. जैसा अग्नी तृणी दाहीन तैसे करेन समस्तांसी. दाडांनी चर्वण करोनी देवासहित भक्षिन. बंधू मणिकांचा सूड घेईन ऐसा गर्ज दैत्येश्वर. बंधू शोके हृदयी पुळत समुद्र शोषिला तरी नाही विजत. आता मी नाही सोडत विश्वासहित सर्व देवगणास. श्री विष्णू वाच सांगतो मल्लासुर तुझशी एक माझे परियेसी. सोडून आत्मघातकीपणाशी सुखे पाताळी वसावे. पतंगांची वृत्ती धरिसी तरी निर्धारी मृत्यू पावसी. नीती दोषी कारण होसी एक दैत्यराजा. दैत्यवाचे प्राण भये जे सत्व टाकीती जे ते कुंभी पाकी पचती. आकल्पावरी तेथे वसती म्हणून लढेन भैरवांसी. ऐसना विष्णूंनी बोधिला दैत्य मानिता नाही झाला. तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासुर तो. गुरुमाऊलीची थोरी प्रसन्न करीतसे मल्हारी. ही कथा तापत्रयाते हरी स्वामी सेवेकऱ्यांच्या. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराण क्षेत्र खंडे मल्हारी सप्तशती 9 अध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणपमस्तु. ओवी 343 अध्याय 10. श्री गणेशाय नमः. सनत कुमार वाच ऐसा विष्णूंनी समजावला दैत्य क्रोधे खवळला. मध्ये उदत संग्रामी आला. अनेक योद्धे घेऊन या माथा शेंदूर असे लाविता. मस्तकी जटा मिरविला उंच इतका मेघमंडळी लागला. नीळ मेघ वर्ण दिसे. मल्लासुर शस्त्रे मिरवित मायावी दैत्य समवेत. अंगी कस्तुरी चर्चित कंकुमगा रसहित दैत्य. ब्रह्माने काळकुट निर्मिला. काजळाचा गिरी ओतला. आकाशी स्तंभ उभारला. इंद्रधनुचा तयवेळी महाकाय युद्ध. मल्लासुर न वर्णावे त्याचे विस्तार थोर. रणभूमीचा आला महावीर सिंहनादे गर्जना करी. त्यांच्या सिंहनादे करून मेरू छत्राखाली आला आपण. कैलासही कंपे भये करून. मुकुट पडला पर्वताचा भये कंप झाला समुद्रांशी. वड वानल सेवी तयांसी. शेषही कापे चळण्यासी. भूमी पडू म्हणत असे तयांचे भयनादे करून. पृथ्वी आली कंप मानून. सिद्धांनी सोडली आसनी तापभंग त्रयांचा. अनेक सैन्य परिवारीला. मल्लासुर उभा रणी राहिला. मार्तंड भैरवे देखीला. मग आज्ञा इत द्रुत मारिसी. आज्ञेनी द्रुत मारी उठली. हाताने कुंजराते धरिती
झाली आकाशे फेकती जाळली अति प्रौढी करुणे आश्वासहित रथ गिळती कुंजरे कुंजराती लढती तुरुंगे मारिती फेके उचलून महारथी सहित शस्त्रे घारे दैत्य पडतात जयाते तयांते जीवीने उचलती थोर कडकडाटे चगळती धृतमारी दैत्य सैन्यासी नानाविध शस्त्रे गिळती ते तिचे जठराग्नी भस्म होती ती अन्न झाली होती धृतमारीस त्यावेळी त्या बळे वाढू लागली अधिक पुष्ट आली दैत्य सैन्य भक्षू लागली मल्लासुर कोपरा तिच्यावरी दैत्य वाचे सैन्य भक्षण ग्रास करून तू पुष्ट झाली अससी रणीत न पुरसी माझ्या ग्रासो लागून द्रुत मारी असे जरी महान ऐकोनी ऐसी दैत्यांसी बोली द्रुत मारी उंच झाली सहस्र बाण वर्ष लागली तै वेळी रणभूमीसी गगनी मेघमाळा मोडली धारा पर्वतावर वर्षली तैसी द्रुतमारी सोडती झाली शरवर्षाव दैत्यावरी ते बाण खाली आले महासुरांच्या अंगी लागले पडताच मोड ते झाले मल्लासुर दैत्यराजांसी आकाशी गदा फिरवून धृतमारीस मारे रागवून तीही करी निवारण गदा हाती घेऊन या दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन धृतमारीवरी गेला धावून तीही टाके मोडून त्या मल्लासुर दैत्यांचा धृतमारी कोपे आवेशली खडाग्नी दैत्यास मारती झाली दैत्यांची भुजा तुटली दैत्य होत असे विवळा तेथून शोणित निघाले तेथे शोणित तीर्थ झाले मानवासी पवित्र करीत झाले त्या मणिचूर पर्वतावरी मल्लासुराने काय केले मायासी भुजेस काढिले खडग घेऊन धावले द्रुतमारी तैवेळी द्रुतमारी भैरव नादे गरजली गगनाप्रती जाती झाली प्रचंड शिल बरसू लागली दैत्यावरी रणभूमीसी दैत्यही आकाशी उडला मग द्रुतमारी आला भूमंडळा अमोघ बाण सोडिते झाला द्रुतमारीवरी गगनातून असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले द्रुतमारी सफेदिते झाले ती पडे रणभूमीसी बाणे भेदिले मस्तकांशी शत लागणे स्तनांशी स्कंदी वक्षस्थळी ग्रीवेसी शतशत भेदिते झाले जानुजंगा उराशी कपाळी गंडस्थळी नाभिसी असंख्यात लागले धृतमारीसी विवळ झाली ती धृतमारी पडली पाहुणी मार्तंड भैरव कोपला मनी निघाला दैत्यास सामोरी होणी दैत्यांतक महादेव लोण्यांचा अगणित राशी अग्नी जैसी नाशी तैसा करील मल्लासुरासी दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम सुरस मल्लासुरास वदेल महेश सांगेन भैरवांचा दास मी स्वामी सेवेकरी इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावावर्त टीका श्री ब्रह्मांड पुराणे शेरेवा खंड क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशमाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणापमस्तु ओवी 376 अध्याय 11 श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच द्रुत मारीसी विजयी होऊनी अतिशौर्य उन्मत्त होऊनी मध्ये प्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत दैत्य वाच मी मल्ल सांगतो तू जशी तू जावे कैलासासी तू न पुरसी माझ्या युद्धाशी दैवहीन असे तू सेवित मी अनेक कुंजरी तू एक वृषभावरी तुझ मदसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी तू गज चर्म पांघरासी दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी तू सर्पासी भूषणी लेईशी आम्हासी कांचनासी सुवर्ण रजित मिश्रित चंदन त्याचे मनशी लेपन तू भस्मांचे उधळण अस्ति चूर्णसहित स्मशानाशी सहस्र स्त्रिया आम्हासी एक वृद्ध असे तुझ पाशी माझे राज्य त्रिभुवनाशी मी असे थोर मनी युद्ध करील मजशी लाज नाही तुझ्या चित्तांशी स्पर्धा करिता गजशी काय उंदीर समर्थ होईल समुद्रांचे करवया प्राशन बालक समर्थ होईल प्रलय अग्नीचे शमन काय पतंग करील काळातील मेघ निवारा वयासी काय समर्थांत वायुसी सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी गजसी समर्थ नसे एसी कठीण वचने ऐकुनी मनी खवळला शूल पाणी सोडिले अनेक तिकट बाणी त्यामधून मत दैत्यावरी बाणे येतात देखिले दैत्य पटीले निवारिले उग्न करवाळ गरी घेतले वेगे धावे शिवावरी दैत्य येतात देखुनी शंकर दुडमन करुनी खडतर शहर सोडून दैत्यराजाशी रोखिले बाण मल्लांचे अंगी आदळताच ते मोडिले दैत्ये तृणापरी मानिले खडतळ बाण शिवांचे भैरवे उड्डाण केले तिखट खडग करी घेतले दैत्यांचा वामभुजी मारिले मग डमरू नाद केला डमरू नादे ब्रह्मांड गर्जिले दैत्य सिंह नादे केले दोघांचे युद्ध परवर्तले उपमा नाही तयांसी मेरू पर्वतीच्या शिखरापासी कोणत्या पर्वत साजे उमपेसी तैसे मार्तंड भैरवांच्या उपमपेसी कवन कवर्णू शकेल दैत्यांचे
दैत्याने गजरूप धरिले, डोके गगनासी लागले, सप्त सागरांचे आदोळले, पुच्छाने विक्षेप करून या मदाची धारा पडती, तेने पर्वत ओले होती, मधोन्मध तो गजपती वेगे चालले, रणभूमीसी गजाने शूडा दंड उचलिला, तेने ग्रह नक्षत्रा पळ काढिला, चंद्र सूर्यांचा आडा आला, सर्वत्र अंधार झाला, सिद्धांसी वाटे भीती, ग्रहे सोडून या पळती, दैत्य सहस्र गर्जती, त्यावेळी रणभूमीसी गर्जने, भूमी आदळती, मेघे भूमीवडे पडती, आवेशला सेव, तेव्हा पशुपती दैत्यराज मल्लासुरावरी खडग करिकट वांग घेतले, दैत्यांच्या मस्तकी मारिले, मल्ले वरीच्या वरी धरिले, चर्म खेटकी करून या मल्लासुर हांसे, शंकरासी बळ तुझे कळले, आम्हासी भैरवे सोडिले, अग्नि अस्त्रांसी दैत्यावरी अतिक्रोधे, अग्निज्वाला तेव्हा निगती, पर्वते सिंदूरवर्णी होती, सागरे जलचर तडपती, दहा महादाहे करून या अस्त्रधूम आकाशी जात, नक्षत्रे आच्छादली जात, चंद्र सूर्यांची लोचने गळत, त्या महाधुमा करून या अग्निरथाचे जाळीत, लोहांची चक्र वितळत, वीरांचे टोपही तापत, ते काढून फेकित, त्यांचे शस्त्रबाळ तापले, पायाते चटके बसले, मस्तकांचे केश जळाले, त्या महावीरांचे छत्रे चामरे, ध्वज चळती, काजळी होऊन पडती, अशी अग्नि अस्त्रे केली गती, त्यावेळी रणभूमीची अग्नी दाहे करून रक्तवर्ण झाला गगन, मल्हारसुराचे अंग तापून तडातडात फोड उडती, शस्त्रांचा प्रभाव थोर व्याकुळ झाला, मल्हारसुर होऊन धैर्यांचा सागर सोडी, मग पर्जन्यस्त्रासी मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्ष लागले, अग्नि अस्त्रांशी निवारिले, पर्जन्यधारांशी रणभूमीवरी मेरू अग्नी अस्त्रे तपला, पर्जन्याने भिजविला, जणू वर्ष काळ पावला, त्यावेळी सर्वत्र दैत्यांशी शस्त्रे अग्नी तापविली, पर्जन्याने ती भिजविली, निश्चल होऊन राहिली, जणू साऱ्यांनी शस्त्रे, पाषाण मेघ वर्षिती, जणू आकाश भूमी पडती, गण दानवांची मस्तके फुडती, महापर्जन्य तो महावीर ते घाबरले, अश्व कुंजराड दडले, तुरुंगे आकाशी उडाले, पुढली या चरणी करुनिया मेघधारा वर्षती, सर्वत्र जलपावती, प्रलय समुद्रा परी दिसती, जलमय सारी रणभूमी, शस्त्रे सारी जलतरती, रथ संख्यात बुडती, शव सर्वत्र वाहती, जलप्रलय ओढवल, शिवाने सैन्य उडता पाहिले, वेगी मारुतास्त्र सोडिले, तेने पर्जन्यास निवारिले, प्रलय नाहीसा झाला, मारुतास्त्रे जल शोषिले, ते आकाशी समुद्र राहिले, दैत्य सैन्य उठवून नेलना बात कापसा परी, ते वेळी मल्लासुर कोपरा दारुण सपास्त्र सोडित झाला, सर्वत्र सर्प दिसू लागले, भैरव सैन्यासही सर्व फंडादश करीती, विष सर्वत्र गाळीती, उडोनी जिवारी झोंबती, रणभूमीवरी सर्वत्र मार्तंड भैरव आवेशला, गरुडा शस्त्र सोडिता झाला, गरुड भय सर्पे कंप सुटला, गेले पाताळी सर्पे, सारे शंभू काय करिता झाला, पशुपत्तास्त्रे त्रिशूल मंत्रीला, मल्लासुरा ते मारिला झाला, अतिक्रोधे करून या दैत्य गडा मुसळे मारित, शर्य मुसळ ते निवारित, चक्र नागर फेकित, परित त्रिशूळ येत असे, त्रिशूले सर्व शस्त्रे झाकीला, दैत्यांच्या जवळी आला, मल्लांच्या वक्षस्थळी आदळला, कालदंड जणू काय, दैत्य हाहाकार करिता रणभूमी सोडून पळत, मल्लासुरांचे डोळे भिरभिरती, पडला दैत्य रणभूमीसी, शंभू वाच, अहो दैत्य राजा उठ शिक्काना युद्ध करीसी, तू तर थोर युद्धा यशस्वी का पडला, रणभूमीशी मार्तंड भैरव चरणी उचलिला, मल्लांच्या मस्तकी ठेविला, चरणस्पर्शी दैत्य निर्मळ झाला, शत्रुत्व विसरला शंभूसी, दैत्य चरण मस्तक धरून लोचने आनंदी जळे भरून, उत्कंठा भक्ती करून स्तविला झाला शिवशंकर, मार्तंड भैरवांचे चरण ते दुस्तर व्यथा हरण, सदा द्यावे आपण जो का स्वामींचा सेवे करी, इति श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्हारी सप्तशती एकदश अध्याय श्री कुलदेवता खंडेराव महाराज चरणापमस्तु अवि 430 अध्याय 12 श्री गणेशाय नमः श्री गुरु माऊली वाज मार्तंड भैरवांचे चरण मस्तकी पडता विसरला तो मल्लासुर वैरता येशन एक संत संगती घडता दैत्य तोही देव बने शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरित्र शिवतेज समर्थ असती स्वामी सेवकांचे सद्गुरु सनतकुमार वाच सांगतुर शिव तुम्हासी जीवशेष उरला मल्लासी मग करीत चाला स्तोत्रासी मार्तंड भैरव शंभूंचे मल्लासुर वाच विनवित मी भैरव तुम्हास तुझसी उद्धरिली मज पापकर्मासी पापकर्मासी देव मज पवित्र करी देवा मी उन्मद जावलो त्रिभुवनाते पीडो लागलो त्या कर्म पापसागरी बुडालो शंकर उद्धर मज मी विनवित शिवशंकरासे जीव नसे स्वतंत्र कर्मासी तू आधार सूत्रधार होसी शुभ शुभ कर्मफळाते तू जगाचा सूत्रधार होसी तू विश्वाचे पालन करीसी चराचर व्यापून उरलासी
शंभू तूच देवराया, काय दैत्य वेगळे असती, हे तू जानसी गिरिजापती, तूच जगाचा अधिपती, तुझे नमन कैलासपती. नमो देवा महादेवा, शिवाशी नित्यवंदन रौद्र रूपासी गौरीपती, तुझे शंभूशी. नमो जगत्कर्ता शिवाशी, नमो कल्याणकारी महादेवासी, चंद्रधरी मस्तकांशी नीलकंठाय नमो नमः. जो देव सकलांमध्ये चेतना रूपे असते स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये बुद्धिरूप असते स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्षमारूपे असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये मोहरूप असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये कामरूपे असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये ब्रह्मरूपे असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये धर्मरूपे असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये हर्षरूपे असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्रोधरूपे असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये मदरूपे असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये दंभरूपे असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये अहंकार रूप असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये वीररूप असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्रियारूपे असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये शक्तिरूपे असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये शौर्यरूपे असे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये विद्यारूपे असते नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये ज्ञानरूपे असते नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये लोभरूपे असते नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये शुद्धारूपे असते नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये निद्रारूपे असते नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये भक्तिरूपे असते नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये मृत्यूरूपे असते नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये आत्मारूपे असते नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. नमो प्रपंच रूपाय नमो प्रपंच रहिताय नमो नमः. नमो विष्णुरूपाय नमो शिवरूपाय नमो नमः. नमो सूक्ष्मरूपाय नमो भव्यरूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो भक्त तारकाय नमो नमः. नमो जगत्संहार करताय नमो जग पालन करताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमः. ऐसी मल्लांची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी. शिववाच मल्ल मी झालो प्रसन्न, तुझसी मागा आता उत्तम वरासी. मल्लासुर उवाच नमितो मी मार्तंड भैरवासी, तू प्रसन्न असता आम्हासी. परलोकांची चिंता काय असी, तुझे दर्शन झाले यावरी. देवा महान प्रताप करून तुझ्या दास झालो आम्ही. उन्मत सुख भोगावे आपण, जे दुर्लभ इंद्रांदी देवांना युद्धा तुझ्यासारखा मिळावा. समरंगणी मृत्यू पावला कीर्ती माझी भूमंडळा. आता काय मागे स्वामी मी मागेन ते द्यावे. तुझ्या नामाआधी माझे नाम असावे, शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर. स्वामी शंकरा मी केलेल्या स्तोत्राशी पठन करील, त्यास नराशी सकळ सिद्धी द्यावा त्याशी इतके करावे. स्वामी जे तुझी भक्ती करिता त्याशी प्रसन्न व्हावे. भवानीपती त्याची अमरतांची आरती शीघ्र पूर्वीचे देवराया. लक्ष्मी वस्ती व त्यांच्या घरी रोग नसावे, त्यांच्या शरीरी न्यावे त्यासी मोक्ष दारी. स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करून तुझे करीती जे पूजन, त्यासी निरंतर व्हावे प्रसन्न सुलभ होनी. स्वामी शिववाच झालो मी तुझं प्रसन्न, मागितले तुझे वरदान देईन मी तुझं मल्लासुर. तू दैत्यश्रेष्ठ सनत कुमार उवाच रण पडली मल्लांचे 5 पुत्र आले युद्धाशी, नावे त्यांचे परियसी सांगतो ऋषीवर तुम्हासी. लोह गरला शूलधर देवगंधर्व कुंभवीर, 5वा महाभाव असुर. हे पुत्र मल्हार सुराशी, ते मल्ला चे पुत्र असोनी उपेक्षित झाला शूलपाणी. न राहती दर्पे करुणी धावले ते महादेवावरी. भैरव आवेशला मनी, शाप दिला मूर्ख लागोनी. तुम्ही राहावे पर्वत होवनी या भूमंडळावरी. ऐसी मल्हारीची स्तुती वाचती जे श्रोत्री, ते सकळ सुख पावती. सांगतसे गुरुमावली. इति श्री गुरुमावली विरचित. भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे रेवखंडी मल्हारी सप्तशती 12 अध्याय. श्री कुलदेवताय खंडेराय महाराज चरणापमस्तु. ओवी 551 अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शिववाच धर्मसुतांनो तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत, तो मी मारला सेनेसहित या पवित्र रणभूमीत. तुम्ही सुखे असावे, आश्रमी अनुष्ठान करावे, आमच्या आपुल्या इच्छेप्रमाणे राहावे. या भूमंडळी कोटे शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुतांचे मन. मागते झाले वरदान. शिव मार्तंड भैरवासी. धर्मसुत उवाच महेश्वरा तुझं नमन. मार्तंड भैरव तुझं नमन. तू आमुचे करुणा रक्षण कृपावंत झाला आमावरी. त्रिलोकांच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा. आमुचे वैरी मारा नाश, त्यांचा करा सदा
तेथे येथे तू जे युद्ध केले, मनी मल्लकासुरास वधले, आम्हाचे दुःख मुक्त केले. मार्तंड भैरवा चंद्रशेखरा, कळी काळ दोषे पडिले, संसार सागरी बुडालो, दारिद्र्य दुःखे गंजिले, तयासी सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे, येथे तू प्रगट होणे, स्वयंभू स्वरूपात राहणे, भक्तांच्या कल्याणासाठी धर्मसुतांच्या ऐकोनी विनवणी, सदाशिव अंगीकारित दक्षिणी, शक्तिसहित लिंगदय होऊनी प्रगटला कल्पवृक्षाखाली, शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी, षष्ठी तिथी आदित्यवारी, शततारका दिवस, नक्षत्री लिंगे प्रगट झाली ध्वनी, सुदिनी देवालय यात्रेसी, कलत्रपुत्र परिवारासी, ऋषी आले कुटुंबेसी, त्या लिंगाजवळी ते मनी खंडे अधिष्ठिली, मोठ्या उत्सव केली, ती थोर राजधानी झाली, प्रेमपुरी नाम पावली, अशी ही प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी. तेथे वसतसे देव मल्हारी, भक्तांच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येती, जैसे मार्तंड भैरवांसी पाहती, तैसी मूर्ती घडविती, सकल जणांसाठी. न मकार नामे भूबोलीजे, र कार नामे विष्णू म्हणीजे, ई नामे इला नामे पृथ्वी सांगजे, नामे बोलावे मैराळ, त्या मैराळ देवांसी पूजित झाला देव ऋषी, करीते झाले नमस्कारांसी, नाना पुष्पे वाहुनी, धूपदीप दाविती, नाना फळे समर्पिती, अनेक नैवेद्य पात्रे करीती, त्या मैराळ दैवत्यांसी कर्पूरे चंदने लाविती, हरिद्रा भंडार वाहती, नाना वाद्य वाजविती, गीत नृत्य तेही करिता, देवांसी दवन वाहती, तांदूळ पिवळे समर्पिती, पिवळे वस्त्रे देती, ऋषीगण त्यावेळी मोरपिसांची चामरे ढाळती, षोडोपचारे पूजिती, नाना आरती करती, स्तुती करती मल्हारची. देवी वाचे, जय जयाजी देवा खडगधरा, जय जगन्नाथा चंद्रशेखरा, जय गंगा मस्तकी धरा, विश्वपालका महादेवा, जय जयाजी मल्ल सैन्य मर्दना, जय जयाजी मल्ल दैत्य विभंजना, जय जय करी पात्रा पूर्णा, जय जय शिवशंकरा, जय जयाजी मल्ल मर्दना, जय जयाजी मणिसूदना, जय जय दैत्य प्रेतासना, जय जयाजी मार्तंड भैरवा, जय जयाजी त्रिपुरदाहका, जय जयाजी असुरांतका, जय जय प्रतापकारिका त्रिशूळधारी शंभू, जय जय नमो दैत्य विघ्नतकांसी, कली दोषहरा भक्तिप्रियांसी, नमो करुणा सागरासी, संहारकारक मार्तंड भैरवासी, नमो वैराल देवा मल्लासी, नमो विश्वांचा पालकासी, नमो देवी अर्चित चरणांसी, वागेश्वरी नमन तुझे, नमो शिवाय, नमो महेश्वराय, नमो शंभवेयाय पिनाकिनी नमन तुझे, नमो शशिशेखराय, नमो वामदेवाय, नमो विरूपाक्षाय कर्पदिने नमन तुझे, नमो नील लोहिताय, नमो शिवशंकराय, नमो शूलपानाय खटवांगिने नमन तुझे, नमो विष्णुवल्लभाय, नमो शिपी विष्टवाय, नमो अंबिकानाथाय, नीलकंठाय श्री नीलकंठाय नमन तुझे, नमो भक्तवत्सलाय, नमो भक्तभवाय, नमो शर्वाय त्रिलोकेशाय नमन तुझे, नमो शीतकंठाय, नमो शिवप्रियाय, नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझे, नमो कामाराय, नमो अंधकासुरसुदाय सुदनाय, नमो गंगाधराय ललटाक्षाय नमन तुझे, नमो कालकळाय, नमो कृपानी ज्ञाय, नमो भीमाय परशु हस्ताय नमन तुझे, नमो मृगपानाय, नमो जटा धराय, नमो कैलासनिवासाय कवचिने नमन तुझ, नमो कठोराय, नमो त्रिपुरा अंतकाय, नमो वृषांकाय, तिथे बघ बरं आहे का, नमो कैलास निवासाय कवचिने नमन तुझ, नमो कठोराय, नमो त्रिपुंतकाय, नमो वृषांकाय भारुडाय नमन तुझ, नमो भस्मदलित विग्रवाय, नमो सामप्रियाय, नमो स्वरमयाय त्रिमूर्तीये नमन तुझ, नमो अनीश्वराय, नमो सर्वज्ञाय, नमो परमात्मनाय, सोमसूर्यग्निलोचायनाय नमन तुझ, नमो हवी शेषयाय, नमो यज्ञमयाय, नमो सौमाय पंचवक्राय नमन तुझ, नमो सदाशिवाय, नमो विश्वेश्वराय, नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझ, नमो प्रजापताय, नमो हिरण्यरेतसाय, नमो दुर्धशाराय गिरीशाय नमन तुझ, नमो भालचंद्राय, नमो भालचंद्राय, नमो अनघाय, नमो भुजंगभूषणाय भर्गाय नमन तुझ, नमो गिरिधनाय, नमो गिरिजप्रियाय, नमो कृती वाससाय पुरारातये नमन तुझ, नमो भगवंताय, नमो प्रमथाधीनाथाय, नमो मृत्युंजयाय सुष्मम तन्मे नमन तुझ, नमो जगत्पिनाय, नमो जगद्गुरुवेराय, नमो वेमकेशाय, महासेनकजनाय नमन तुझ, नमो चारुविक्राय, नमो रुद्राय, नमो भूतपताय सानवे नमन तुझ, नमो ऐर्बुर्दाय, नमो दिगंबराय, नमो अष्टमूर्तकेयाय, नमो
एकात्मने नमन तुझं. नमो सात्विकाय, नमो विशुद्ध विग्रहाय, नमो शाश्वताय खडग परशवे नमन तुझं. नमो अजाय, नमो पाशविमोचाय, नमो मृडाय, नमो पशुपते नमन तुझं. नमो देवाय, नमो महादेवाय, नमो अव्याय हराय तुझं नमन तुझं. नमो भग नेत्रभिदाय, नमो अव्यक्ताय, नमो सहस्रसाक्षाय, नमो सहस्रपदे नमन तुझं. नमो अपवर्गप्रदाय, नमो अनंताय, नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझं. देव ऋषींची स्तुती ऐकून आली, देव चितने मूर्ती लागून उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊन देव मल्हारी तयापुढे. देव मल्हारी वाचे, मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावे, तुम्ही उन्मत्त वरासी. ऋषी वाचे, देवा तुम्ही प्रसन्न झाले, तुवा विश्वांचे साकडे फेडले, सैन्य सहित मल्हासी मारिले, भार फेडीला वसुंधरेचा. मल्हारी तुम्ही तिके करावे, सर्वांचे कुलदैवत बनावे, सकळ कुळांचे सांभाळावे, निरंतर येथे राहून या भक्तांच्या घरी लक्ष्मी वसावी, संपत्ती बहुत व्हावी, संतती तया प्राप्त व्हावी, सुख लाभावे तयासी. त्यांचे वैरी क्षय पावती, भूतपिशाचे बाधू न शकती, डाकिनी राक्षसांची न भीती, ग्रह पीडा नसे त्या जे पडती मल्हारी सप्तशती, त्या न कशाची भीती. स्वामी समर्थांची लाभी प्रीती, सकळ सेवेकऱ्यांना मी वाच. देव ऋषी हो ऐकले वचनासी, माझा आशीर्वाद तुम्हासी, तुम्ही मागितले ज्या वरासी तो प्राप्त हो तुम्हासी. मी तेथे निवास करीतो, भक्त सदैव साथ देतो, निर्भय तयास करीतो, कल्याण तयाचे हो ही माझी जेजुरी. मी राहतो गडावरी, प्रेम माझे भक्तांवरी, भावभक्तीने सेवा जे करीते, अशी ही युद्धकथा सांगितलेली स्वामींच्या भक्ता मी. श्री स्वामीच वदविता, श्री गुरु माऊलींच्या मुखे इति. श्री मल्हारी सप्तशती श्रोते सदा परिसाती, तया देव पावती युनवी स्वामी सेवे करी इति. श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका. श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 13 अध्याय. श्री कुलदेवते खंडेराव महाराज चरणापमस्तु ओवी 621 अध्याय 14. श्री गणेशाय नमः. गुरु माऊली वाचा, अशी मल्हारीची कथा निवारील सर्व व्यथा. ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकरांसाठी. खंडेराव सर्वांचे दैवत, कुळांचे ते कुलदैवत, त्यांसी नित्य पूजित, सर्वार्थ प्राप्त होत. सेवेकरी वाच, मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव का म्हणत तयास, माळसाकांत असे नावास कसे प्राप्त झाले. श्री गुरु माऊली वाच, खडगधारी म्हणून खंडोबा म्हणती, माळसेचा तो पती म्हणून तो माळसापती. जाणावा सर्वांशी देव मल्हारीस 2 पत्नी, माळसा बानाई त्या. ऐकावी माळसाईची कथा तुम्ही सर्व सेवेकरी. देव दानव युद्धात, अमृत निघाले समुद्र मंथनात, दोघांनाही रस अमृतात, त्यांचे वाटप कसे करावे. श्री विष्णूची मोहिनी अवतरली, दानवसेना सौंदर्याने वेडी झाली, देवांना अमृतांची गोडी मिळाली. दानव मोहिनी मागे राहिली, शिवशंकर रूपे बाळले, मोहिनींच्या मागे धावले, अति कामविवळ झाले, मोहिनी पार्वती झाली, पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली अश्वासुनी. तुम्ही मल्हारी अवतार धरून याल, तेव्हा पत्नी होईल तिम्मा शेट, वाणी निवासास, संतान नवते तयास, सदा पूजितास शिवास. माळसा जन्मली, त्यांच्या घरात यथाकाळ उपवर झाली, शेटजींना लग्नाची काळजी लागली. स्वप्नात शिववाणी ऐकली, माळसेचा विवाह खंडेरायांशी पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय माळसा विवाह झाला. शिवशक्ती एकत्र आले. दुसऱ्या कथा बाणाईची, ती 7वी कन्या इंद्रांची झाली पत्नी मल्हारीची, ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या 7, इंद्रदेव तयासी पुसतात, तुमचा भाग्यविधाता कोण सांगावे. तुम्ही मजसी 6 कन्या सांगता, ते तुमचीच भाग्यविधाते तात. 7 विवेकी सांगत, ती मात्र आगळी. माझे भाग्य विधी लिखित, जसे असेल भाग्यात तसे घडेल जीवनात. इंद्राला राग आला, त्यांची तिला बालक केले, एका पेटीत बंद केले, चंदनापुरीच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे. पेटी सापडी धनगराला, पाहुणी तील बालिकेला थोर आनंद झाला. पोटाच्या मुलीप्रमाणे ठेविले, तिचे नाव बानू ठेवले. तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले, तिला जेजुरीस बोलावले. जेजुरी खंडेरायाच्या महालात बैसले दोघे. माळसाकांत बानू मल्हारीवरी झाली मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडेराया भाळे तिच्यावरी, बुरले तिच्या लावण्यावरी, ध्यास बानूंचा अंतरी सर्वत्र बानून दिसे. माळसेला म्हणे सारेपाट हरणाऱ्याने वनवास भोगावा, असा करार ठरवावा. खेळात खंडेराय हरले. खंडोबा वनवासास निघाले, धनगराचे रूप घेते झाले. बानूंच्या घरी राहिले 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारिल्या. धनगर वाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील, जर बानू लग्न करील, माझी पत्नी होईल, असे सांगे खंडेराया. माझा पती मल्हारी, बानू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिसे मल्हारी, बसवून तिला घोड्यावरी आले. नळदुर्ग गडावरी तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी. खंडेरायासह बाणाईस पाहताची ती सवतीस रागाला. माळसाईस ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयद्री म्हणून ती चाली. बाणाई म्हणून तुझ्या आशीर्वादाने गंगा पार्वती सवती मत्सरात, जयद्री साक्षी असत त्या तिला शब्द देत. पुढे अर्धी भार्या उशीर, तिलोत्तमा नामे लावण्य होती, सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपे ती कृष्णा
हाती शोभली. पुढे बाणाईंच्या शापाने नाचू लागली. मुरळी रूपाने तीच प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गांच्या चंदन वृक्षांखाली वाघे आले धनगराजवळी. त्यांची मेंढींची मागणी केली. तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतःच्या त्यांच्यावर फुंकिला आपला भंडारा. तोच झाला त्यांचा उद्धार. मानवरूपी वाघे झाले. गुरु माऊली वाच देव भंडारांची कथा ऐकावी. भंडार म्हणजे हळद जाणावी. ही योग मायेची उत्पत्ती जाणावी. असे ब्रह्मलिखित योगनिद्रा श्रीहरीची. असे कथा सप्तशतीची. मणी मल्हार सूर राक्षसांची भीतीने योगनिद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास शोधवया. योगनिद्रेस झाली मंत्रांची लक्ष आवर्तीने. आले त्रिपुर सुंदरीस प्रगट होणे. पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या. त्रिपुरा सांगे तयांचा घ्यावे या हळदीची ओळखावे. योगनिद्रेस हीच तीच तुमची माया. हळदीने पिवळे चूर्ण अनेक रोगांचे करी निवारण. जणू हे असेल सुवर्ण. जावावे तुम्ही सर्वांगे. शिवांच्या मल्हारी अवतारी हरिद्रा उधळावी तयावरी. कृपा करेल भक्तांवरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळणीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपया म्हणून. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला. नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळवला वाघ्याकडून. तो फेकिता श्वानावरून कुत्र्यांचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाला देवास तर देव रक्ष तुम्हास. सांगतो मी सेवे करास कथा तयाची ऐकावी. एकदा येऊन सैन्य हल्लेखोर आले चाल करून गडावर. तेथील रखवालदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले. गडांचा तड फोडू लागले. गडावरील सैन्य झेपावले. सैन्याचे बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले. एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवन सेनेला तयांते पिटाळले. शत्रुसेना पळू लागली. तयांची खोड मोडली. गडगडत गडाखाली गेले. जाजवळ मातंड भैरवाने ऐसा तो देव खंडोबा. यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडांचा ताबा त्यांनी घेता न आला. बादशाह स्वतः आला. मल्लख खान म्हणे खंडोबाला 1.25 लाखांचा भुंगा वाहिला. त्याने जेजुरी गडावर सर्व सेवकांच्या घरात खंडोबांचा टाका असावा. देवघरात असो तो कुलदैवत 18 गड जातीचा चांदीचा टाका घडवावा. आश्वास खंडोबा असावे. मागे माळसा असावी. घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास. न्यावे त्यास देव भेटीस. जेजुरी गडावरी विवाह ठरता घरात पूजावे खंडेरायास. अंगणात रात्री जागरण गोंधळ करतात. विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद ती लिहिली तसे. श्री गुरु माऊली वदली लिही तसे. सेवेकरी वाचे देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरुमाऊली वाचे देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबांचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडांची पाटी घेऊन त्यात माती भरून धान्य त्यात पेरून ठेवावा कलश. त्यावरी कलशात 5 पाणी. त्यात पाणी सुपारी नाणे. तामनात तांदूळ भरणे. त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषांनी उपवास करावा. हा सप्तशती पाठ वाजावा 11 वेळा 5 दिवसात. ही असे सेवा खंडोबांची. चंपाषष्टीला कुलधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुधल्यासहित पूजावा. खंडेराय त्या दिवशी कुलधर्मांचा वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी. घरात तळी कर्त्या पुरुषासह सर्वांनी तामनात तांदळाने अष्टदल काढून भंडारा त्यात भरून तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशांची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून तामनवर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करून तामन खाली घ्यावे. असे 3 वेळा करून खोबरे वाटी फोडून भंडारा तयास लावून जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडारा उधळावा. चौफेर खोबरे फेकावे. चहू दूर करावा. मल्हारीचा जय जयकार. दिवट्या बुधल्यासहित घरात असता पुत्र चिंता. ही सप्तशती वाचता. 11 रविवार उपवास करता. चिंता मिटेल सर्वांची. भक्तांची हा काही कोणी धावते न लागता. क्षण बिकट संकटे निवारण करतसे खंडेराया. जय खंडेराया माळसा देवी. सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी. विजय व्हावी सर्वत्र. खंडोबा स्मरावा. खंड अंतरी श्वान एखादा तरी दारी द्यावी. त्यास भाकरी अन्नदान अवश्य करावे. विनवित मी खंडेरायास. स्वामी समर्थांच्या सेवेकरी समर्थ बनवतात तयास. समर्थांच्या सेवेकरी समर्थाची तिसरी गुरुमाऊली विरचित प्राकृत भाषा भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती. चतुर्थाध्याय. घोडा. श्री कुलदेवता चरणपमस्तु खंडेराय महाराज. श्री कुलदेवता खंडेराय महाराज चरणपमस्तु. ओवी 700. क्षमा. येळकोट येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. क्षमा प्रार्थना.
हात जोडून म्हणायची, अपराध सहस्र जे होती हातून माझ्या मानून दास माफी द्या. मला तू शिवशंकरा, आव्हान न जाणे मी न जाणे, विसर्जन येणे पूजन माफी दे. मला तू चंद्रशेखरा, मंत्रहीन क्रियाहीन भक्तीहीन सुरेश्वरा, मी पूजन जे केले पावे साफल्य तो कृपे. शतापराधी जरी जो मल्हारी नाम घेत असे, सद्गती लावत त्याला ब्रह्माजी देव नाशके. मी अपराधी शरण आलो मार्दंड भैरवा, दयेचे पात्र अवघे जशी इच्छा तसे करे. अज्ञान विस्मृती भांतुने दुखतया गुण ते करी माफू दे. प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा, येळकोट येळकोट जय मल्हार. माझी पूजा करी गोड तुष्ट हो माळसा कांत. गुह्यहुनी अतिगुह्य तू माझा जपय का, मज लाभ तुझ्या प्रसादाने खंडेराया. क्षमा प्रार्थना सूत्र टीका प्राकृत भावार्थ श्री गुरु माऊली विरचित श्री कुलदेवता चरणापमस्तु इति. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि त्यांची श्री खंडेराय महाराजांची एक माळ आपला स्तोत्र घ्यायचं. आमच्या तिथे खंडेराय महाराजांचा एक माळ स्तोत्र मंत्र घ्यायचा. मंत्र ओम ह्रीं भूम श्रूम त्रूम श्रूम रूम ध्रुम प्रियानंद गंगा महाला सभ्याम सहिताय श्री मार्कंडे भैरव रूपाय श्री मल्हार नमः. ह्रीं ध्रुम श्रूम त्रम ह्रीं. श्री मल्हारी सप्तशती समाप्त. आमच्या इथे आज योगायोगाने मी मल्हार सप्तशतीचा पाठ वाचला आणि अचानक अर्धा पाठ झाल्यानंतर इकडे जागरण गोंधळ असल्यामुळे त्याचा आवाज येत होता. जागरण गोंधळ पण चालू आहे, त्याचा आवाज येतोय. सर्वांनी आपल्या घरातील कर्त्या पुरुषांनी मल्हार सप्तशतीचा पाठ आवर्जून वाचावा. त्यांना जर रविवारी वेळ असेल तर नक्की वाचावा. रोज जर रविवारी त्यांना पूर्ण दिवस जर आपला 1-2 तास लागतात वाचायला. पाठ काय मोठा पण नाही आहे आणि मराठीतून आहे, कुणालाही वाचता येईल, सोपा आहे एकदम. आणि जर घरातल्या कर्त्या पुरुषाला वेळ नसेल तर स्त्रीने वाचला तरी चालतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि मी जी सेवा करते ती जर तुमच्या कामी येत असेल तर श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या वाचण्यात काहीही चूक झाली असेल तर क्षमस्व. श्री स्वामी समर्थ.